नमस्कार. मी विठ्ठल जगताप. आजच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस म्हटलं की बरेचसे प्रश्न मनामध्ये येतात की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, कधी लागणार आहेत, ऍडमिशन जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्यावेळेस लागतात की नंतर लागतात, अगोदर नाही दिले तर काय होतं, वेळेत नाही डॉक्युमेंट्स मिळाले तर काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स असतात, ओपन कॅटेगरीचे वेगळे डॉक्युमेंट्स, ओबीसीचे वेगळे, एससीचे वेगळे, एसटीचे वेगळे. काही जणांच्या माइंड मध्ये असे प्रश्न असतात की व्हॅलिडिटी लागते की नाही, ईडब्ल्यूएस म्हणजे नक्की काय, ईबीसी म्हणजे काय, स्कॉलरशिप म्हणजे काय आणि फीशिप म्हणजे काय. म्हणजे एवढे माइंड मध्ये प्रश्न आहेत आजकाल विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या. हा जो प्रश्नांचा गुंता आहे तो सोडवण्यासाठी MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च तर्फे हा पॉडकास्ट मध्ये आजच्या आपल्या कॉलेजचे बुद्रुक सर यांना इन्व्हाइट केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आय एम शुअर की आजच्या पॉडकास्ट मधून आपल्याला ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ही सरांकडून मिळतील. सरांचा यामध्ये दांडगा अनुभव आहे. वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतील, मग त्या गव्हर्नमेंटच्या असतात, काही स्टेट गव्हर्नमेंटच्या असतात, काही सेंट्रलच्या असतात, कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण सरांकडून घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की इंजिनिअरिंगची जी प्रोसेस आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये सर्वात प्रथम 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर TC शाळा सोडलेला दाखला, CET जर दिलेली असेल तर CET मार्कशीट किंवा JEE मार्कशीट, करेक्ट आहे. त्याच्यानंतर डोमेसेल नॅशनॅलिटी, इन्कम सर्टिफिकेट. हे झाले ओपन स्टुडंटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स. ओके. याच्यामध्ये जर कास्ट असेल, मग ते NT असेल, SBC असेल, SC असेल, ST असेल, तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. राईट. नंतर नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आणि हे सोडून जर EWS असेल किंवा आता नवीन जे SCBC आलेलं आहे, राईट. तर ते SCBC साठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. EWS असेल तर इन्कम सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट. म्हणजे एवढे डॉक्युमेंट हे इसेन्शियल आहेतच. हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसला जेव्हा सुरू होते त्यावेळेस लागतात की यातले काही डॉक्युमेंट्स नंतर दिले तरी चालते? नाही, हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जेव्हा इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू होती, Correct कॅप आहे. राऊंडची प्रोसेस Cap, सुरू होती, right. जेव्हा FC मध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो, बरोबर आहे. त्याच पिरियडमध्ये हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत. पाहिजेत. काही वेळेस गव्हर्नमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं हा. की नॉन क्रिमिलियर नसेल किंवा व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही तोपर्यंत जे फॉर्म भरलेली रिसीट आहे त्यांची, ते रिसीट अपलोड करू शकतात आणि ऍडमिशन प्रोसेस जेव्हा तुम्ही कन्फर्म करतात राईट. त्या टाइम पर्यंत तुम्ही ते डॉक्युमेंट आणून म्हणजे दिले पाहिजे. ज्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेतोय, म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे एखादं डॉक्युमेंट्स नसेल आणि जर गव्हर्नमेंटने अलाउड केलं तर, आणि त्या विद्यार्थ्याचं आपल्या MIT मध्ये ऍडमिशन घेतलं असेल आणि ते कन्फर्म करायच्या अगोदर त्या विद्यार्थ्याकडे ते डॉक्युमेंट असणं बंधनकारक आहे. हो. बरोबर आहे. हो. ओके, ठीक आहे सर. हे जे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सांगितले कॅटेगरी वाईज, SC ST NT SBC OBC EBC किंवा ओपन कॅटेगरी रिसेंट SC EBC, हे डॉक्युमेंट्स काढायचे कसे आणि कुठून? आता यामधील काही डॉक्युमेंट हे महाविद्यालयामध्ये तुमच्या जे अगोदरचं महाविद्यालय होतं तिथं मिळतात, काही तहसीलमध्ये मिळतात किंवा काही महाई सेवा केंद्र जे आहेत तर त्या महाई सेवा केंद्रामधून पण तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढू शकता. करेक्ट आहे सर. सर, ह्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंट कडून म्हणजे आपल्याकडून इंजिनिअरिंगचं जर ऍडमिशन असेल तर कोणकोणते असतात? सर, याच्यामध्ये ज्या स्कॉलरशिप्स आहेत तर त्या स्कॉलरशिप्स मध्ये जर पाहिलं तर पहिल्या ज्या स्कॉलरशिप आहे ती ओपन विद्यार्थ्यांना पण मिळते आणि कास्ट मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पण मिळते. एक्झाम्पल द्यायचं असेल तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी EBC ही स्कॉलरशिप आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजच्या ट्युशन फीच्या 50% अमाऊंट ही विद्यार्थ्यांना मिळते. ओके. त्याच्यानंतर जर कास्टचा विचार केला तर कास्टमध्ये मग OBC NT VJNT SBC SC यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला ट्युशन फीच्या 100%, अच्छा, म्हणजे ट्युशन फी जी आहे ती 100% तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं मिळते. ओके, आणि फक्त विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फक्त त्या त्या महाविद्यालयाची डेव्हलपमेंट फी भरणं फक्त बंधनकारक आहे.
बाकी ट्युशन फी ही गव्हर्नमेंट कडून पे केली जाते. ओके. सर आजकाल अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांना आहे की ईबीसी आणि एसईबीसी काय एक्झॅक्टली डिफरन्स आहे? नाही, याच्यामध्ये फरक काही नाहीये. फक्त मराठा कास्टसाठी महाराष्ट्र शासनाने SC-BC 10% जे आहे हम्म, तो फक्त त्यांना आरक्षण दिलेलं आहे. दिलेला आहे. पण फीचा विचार केला हा. तर SC-BC ला पण तेवढीच फी आहे ओके. आणि ओपन म्हणजे EBC जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत येतात त्या पण विद्यार्थ्यांना तेवढीच फी बसते. तेवढीच फीस आहे. ओके. असंही काय आहे की सर आता रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुलींसाठी मोफत शिक्षण हम्म. ही स्कीम सुरू केलेली आहे. काय एक्झॅक्टली ती स्कीम? आता याच्यामध्ये पण काय सर, महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षण केलेलं आहे. मग मोफत म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये पालकांना असा प्रश्न पडतो की काहीच पैसे पे करायचे नाहीत कॉलेजला, पण बरोबर. ट्युशन फी जी आहे त्या कॉलेजची जी ट्युशन फी आहे त्याच्यामध्ये 100% माफ केलेली आहे. केलेली आहे. पण जी डेव्हलपमेंट फी आहे, डेव्हलपमेंट फी आणि अदर फीज राईट. म्हणजे ज्या एक्झाम फीज वगैरे युनिव्हर्सिटीच्या किंवा एक्झाम युनिव्हर्सिटीच्या फीच्या एक्झाम फीज त्या असू फीज शकतात. त्या मुलींनी किंवा त्या पालकांनी भरणं बंधनकारक आहे. बंधनकारक आहे. ओके, ठीक आहे. सर यामध्ये विद्यार्थ्यांना काही हॉस्टेलच्या पण स्कॉलरशिप्स मिळतात. हो. काय असतात? काय काय आहेत त्या? आता आणि कोणत्या याच्यामध्ये कॅटेगरीसाठी असतात? सर्व कास्टसाठी हॉस्टेल सुविधा आहे. ज्याच्यामध्ये ओपनचा विचार केला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह म्हणून एक स्कीम आहे. हा. ज्या स्कीम मध्ये तुम्ही जर मेट्रो सिटी मध्ये असाल तर 60,000 रुपये मिळतात अच्छा. आणि जर तुम्ही ए ग्रेडच्या म्हणजे तालुका लेवलला जर असाल हा. त्या कॉलेजमध्ये तर तुम्हाला 38,000 रुपये स्कॉलरशिप मिळते, अच्छा. जे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटला ती जाते. ओके. आणि बाकी कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण हॉस्टेलर म्हणून एक सुविधा आहे, हा. ज्या हॉस्टेलर मध्ये पण त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे येऊन येऊ जातात. शकतात. ओके. अजून एक असं आहे की आता हे तुम्ही सांगितलं ओपन विद्यार्थ्यां कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, पण SC ST जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण काही स्कॉलरशिप्स आहेत हॉस्टेलच्या, त्या काय आहेत? हो, त्यांच्यासाठी पण हॉस्टेलर स्कीम आहे. हा. त्यांचा जर गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये जर नंबर लागला नसेल त्या विद्यार्थ्यांचा हम्म. तर त्या विद्यार्थ्यांना जे त्यांनी हॉस्टेलमध्ये राहतात, ज्या दुसऱ्या प्रायव्हेट असेल किंवा दुसरीकडे असेल तर तिथल्या हॉस्टेलमधले रिसिट अपलोड करायची आणि जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे म्हणजे जे स्कॉलरशिपला लागतात ते डॉक्युमेंट्स अपलोड करून महाडीबीटी वेबसाईट वरती त्यांनी तो फॉर्म फिलअप करायचा. ओके. अजून एक प्रश्न सर, मागाशी जे तुम्ही म्हटलं की मुलींना जे एज्युकेशन फ्री केलेलं आहे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने, म्हणजे ती स्कॉलरशिप आहे की जी ट्युशन फी आहे ती पूर्णपणे माफ आहे थोडक्यात किंवा गव्हर्नमेंट कडून मिळते, पण आपण डेव्हलपमेंट फीज जे एक्झाम फीज असेल युनिव्हर्सिटी फीज असेल त्या फीज आपण घेतो, पण मुलींना हॉस्टेल फ्री आहे का? हो, मुलींना पण हॉस्टेलची स्कीम लागू आहे. मुलींना पण हॉस्टेल हो, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी मुलगी असो त्यांना हॉस्टेलची स्कीम अवेलेबल हो आहे. त्यांना मिळते. जे काही ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट कॅटेगरीनुसार जे काही स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत त्या हा. सगळ्या तुम्हाला म्हणजे दोघांनाही, मुलांना मुलांनाही अवेलेबल आहे आणि मुलींना मुलींनाही पण अवेलेबल आहे. ओके. म्हणजे ओबीसी ईबीसी आणि SCBC जर मुलगा असेल तर साधारणपणे त्या मुलाला 50% ट्युशन ट्युशन फी भरावी लागते प्लस डेव्हलपमेंट फी भरावी लागते. SC ST चा जर विचार केला तर त्यांची पूर्णपणे ट्युशन फी ही आणि माफ होते. ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही पण माफ दोन्ही आहे माफ होतात SC ST च्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी. आणि NT चा जर विद्यार्थी असेल तर एनटीचा विद्यार्थी असेल तर त्याला फक्त डेव्हलपमेंट फी फक्त डेव्हलपमेंट फी Yes. म्हणजे त्याची Tuition ट्युशन fee फी पूर्णपणे माफ. माफ होते. मग आपल्या MIT मध्ये बीटेक मध्ये प्रोग्राम करत असताना या सगळ्या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत, बरोबर आहे? हो, सर्व स्कॉलरशिप उपलब्ध आहे. बघा, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना महत्वाचा संदेश की SC ST NT सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे फीज माफ राहते, NT ला फक्त डेव्हलपमेंट फीज राहते. विद्यार्थ्यांना म्हणजे मुलींना जे मोफत एज्युकेशनची जी स्कीम आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे विद्यार्थ्यांना एज्युकेशन मोफत आहे. कॅटेगरीचा त्यांना त्यांचा बेनिफिट्स घेता येतो. नॉट ओनली टेकिंग इन टू द ऍडमिशन बट इन टू वाईल लर्निंग, म्हणजे हॉस्टेलची पण त्यांना फॅसिलिटी यूज करता येते, प्लस जे काही ट्युशन फी आहे ती सुद्धा माफ होते. ह्यामध्ये अजून एक प्रश्न आहे किंवा कन्फ्युजन आहे पालकांमध्ये की मुलींचं जर वडिलांचे उत्पन्न किंवा पालकांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर काय? तर त्यांनाही कुठलीही स्कीम लागू होत नाही. लागू होत नाही, म्हणजे हा गव्हर्नमेंटचाच नियम आहे. हा गव्हर्नमेंटचा नियम आहे. हे सर्व म्हणजे स्कॉलरशिप असेल, EBC असेल, हॉस्टेल असेल, हा. ह्या सर्वाला 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पेरेंट्सचं पाहिजे. कंपल्सरी ते आहे. ओके. EWS जो कोटा असतो तो आपल्याकडे पण अवेलेबल आहे, हो. बरोबर आहे? म्हणजे जवळपास 10% 10%. 6 सीट्स प्रत्येक ब्रांचच्या, जसे की आपल्याकडे मेकॅनिकल अँड रेल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, ENTC आहे,
रिसेंटली सुरू केलेलं आहे एएम आहे, AIMS. त्यानंतर सीएससी आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. ह्या सगळ्या ज्या ब्रांचेस आहेत, सपोज 60 इंटेक आहे, त्या सगळ्याच्या अगेन्स्ट 10% म्हणजे 10, मिनिमम 6 6 जागा. ईडब्ल्यूएसच्या जागा असतात. तर ह्या ईडब्ल्यूएसचा काय कोटा एक्झॅक्टली, म्हणजे काय त्यांना डॉक्युमेंट्स लागतात किंवा कसं अप्लाय करायचं? EWS मध्ये प्रत्येक ब्रँचला म्हणजे 60चा इंटेकचा जर विचार केला तर प्रत्येक ब्रँचला 6 जागा हा एक्स्ट्रा असतात. बरोबर आहे. तर त्या एक्स्ट्रा जागामध्ये जागा कमी असल्यामुळे मेरिट हाय जातं करेक्ट आहे. आणि मेरिट हाय झाल्यामुळे फक्त ते मेरिटवरच हे होतं, ऍडमिशन. ऍडमिशन मिळतं. त्यांना फक्त एक आहे की EWS सर्टिफिकेट हा. जे आहे ते त्यांना काढावं लागतं बरोबर आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट हे Right. 2 डॉक्युमेंट कंपल्सरी ऍडमिशन प्रोसेस सुरू असताना त्यांच्याजवळ मग पाहिजे. हे जे ईडब्ल्यूएस चे जे विद्यार्थी असतात त्यांना इन्कम म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सची इन्कम किती असायला पाहिजे? 8 लाखाच्या 8 आतमध्ये लाखाच्या आत, म्हणजे 8 हो. लाखाच्या आत जर इन्कम असेल तर त्यांना ते ईडब्ल्यूएस काढता येतं. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना काढता काढता येतं. आणि ते बेनिफिट्स ईडब्ल्यूएस मध्ये पण घेऊ शकतात आणि रेग्युलर कोट्यामधून पण घेऊ शकतात की फक्त ईडब्ल्यूएस मधून नाही घेऊ नाही नाही शकतात? ते दोन्हीकडे पण दोन्हीकडे पण घेऊ दोन्हीकडे पण शकतात. त्याचा यूज करू करेक्ट आहे. म्हणजे शकतात. इट्स अन ऍडव्हान्टेज फॉर दी हो, ईडब्ल्यूएस. ऍडेड EWS 6 सीट्स मधून त्यांचं कॉलेजमधून ऍडमिशन कन्फर्म कन्फर्म होऊ फीज शकतं. मात्र जर ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन झालं किंवा एबीसी मधून झालं तर त्यांना फीज सेम सेम राहते? सेम राहते. सेम राहते. ओके, थँक्यू सर. सरांनी अतिशय उत्कृष्टपणे वेगवेगळ्या माझ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. सर, अजून एक माझा प्रश्न असा आहे की एआयसीटीची जी प्रगती स्कॉलरशिप आहे, प्रगती स्कीम, ती काय एक्झॅक्टली? AICTची जी प्रगती स्कॉलरशिप आहे ती फक्त मुलींसाठी आहे आणि AICT रेकग्नाइज जे कॉलेजेस आहेत म्हणजे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये डिप्लोमा असेल किंवा डिग्री इंजिनिअरिंग असेल राईट. तर तिथं विद्यार्थिनींना त्यांच्या मेरिट प्रमाणे आणि त्यांच्या इन्कम सर्टिफिकेटच्या आधारावरती 50,000 रुपये प्रत्येक वर्षी त्यांना ते स्कॉलरशिप थ्रू आउट शिक्षण होईपर्यंत मिळते. अच्छा. आणि मग ही जी स्कॉलरशिप घ्यायची असेल तर ऍडमिशन झाल्यानंतर अप्लाय करायची की अगोदर करायची? नाही, ऍडमिशन झाल्यानंतर अच्छा. ऍडमिशन झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास हा. ह्या सगळ्या स्कॉलरशिप त्या त्या वर्षाच्या स्टार्ट होतात म्हणजे फॉर्म भरायला. फॉर्म भरायला. आणि त्यावेळेस ते प्रोसेस मध्ये येऊन जर त्यांचे काय मेरिट्स त्याप्रमाणे असेल तर त्या विद्यार्थिनीला ती मिळू शकते. अवेलेबल होते. एआयसीटीची प्रगती स्कॉलरशिप आहे ही फक्त मुलींना आहे, मुलांना अजिबात नाही? मुलांना नाहीये. अच्छा, ठीक आहे. याच्यामध्ये असं काय आहे की हे यामध्ये ज्या मुली आहेत ओपन, ओबीसी, एबीसी, यामध्ये फक्त एससीच्याच मुली अप्लाय करू शकतात की इट इज ओपन फॉर ऑल? नाही नाही, ओपन फॉर ऑल. एनी गर्ल फ्रॉम एनी कॅटेगरी दे कोणत्याही कॅन अप्लाय? कॅटेगरीची. अच्छा, ठीक आहे. सर, पुढचा एक प्रश्न असा होता की डिग्रीसाठी विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीची गरज असते. डिप्लोमा मध्ये जे ऍडमिशन घेणारे विद्यार्थी असतात त्यांना कास्ट व्हॅलिडिटीची गरज असते काय? नाही, डिप्लोमाचे साठी जे विद्यार्थी ऍडमिशन्स घेतात त्यांना कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाहीये, कंपल्शन नाहीये त्यांना, फक्त त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हवं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना असे प्रश्न राहतात की डॉक्युमेंटेशनचे इश्यू येतात. सरांनी ते सांगितलेलं आहे की कोणते डॉक्युमेंट्स कुठून काढायचे. काही डॉक्युमेंट्स स्कूलमधून मिळतात, काही डॉक्युमेंट्स हे महासेवाई केंद्र आहे तिथून मिळतात. काही डॉक्युमेंट्सला गव्हर्नमेंट अलाउड करतं की कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म करण्यापर्यंत तुम्हाला वेळ दिला जातो, पण सगळ्या डॉक्युमेंट्सला असा वेळ दिला जात नाही. तर ते डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या वेळेमध्ये दिलेला जो काही वेळ आहे त्यामध्येच आपल्याकडे असणं बंधनकारक आहे असं म्हणू शकतो. सर, माझा लास्ट प्रश्न आहे, विद्यार्थी आणि पालकांना ऑन द बिहाफ ऑफ MIT कोर काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांनी पालकांना एवढंच सांगेल की सीईटीचा रिझल्ट आता लागेल, जो आता बी ग्रुपचा लागलेला आहे. सीईटीचा रिझल्ट लागला की आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल. तर आपली ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर आपणाकडे जे आता मी सर्व डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आपणाकडे पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा प्रोसेस सुरू होईल तेव्हा ती प्रोसेस सुरू झाली की तुम्ही तुमची प्रोसेस करून ऍडमिशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आणि एकदा का ऍडमिशन झालं कॉलेजला की त्याच्यानंतर मग हे स्कॉलरशिप किंवा EBC जे असेल की ते EBCचे फॉर्म्स भरावे की जेणेकरून पालकांवरती इकॉनॉमिकल लोड येणार नाही, आर्थिक भार पडणार नाहीये आणि कोणत्याही विद्यार्थ्याचं म्हणजे आर्थिक ह्याच्यामुळे शिक्षण खंडित होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी की गव्हर्नमेंटच्या ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत किंवा इतर बाकीच्या योजना आहेत ज्याचा वेळेमध्ये त्याचा हे करून उपयोग घेऊन आपला आर्थिक ताण कमी करून मुलांना व्यावसायिक शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी संधी द्यावी. थँक्यू सर. सरांनी सर्व प्रश्नांची ऑलमोस्ट उत्तर दिलेली आहेत. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील रिलेटेड टू स्कॉलरशिप, रिलेटेड टू कॅटेगरी वाईज कोणते डॉक्युमेंट्स राहतात किंवा काही जिथं प्रॉब्लेम्स येत असेल
तर विद्यार्थ्यांनी डायरेक्टली MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी महाराष्ट्र, बार्शीमध्ये हा कॅम्पस आहे. डायरेक्टली कॅम्पसला व्हिजिट करा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते बुद्रुक सर आपल्या ऑफिसमध्ये असतात किंवा यांची टीम आहे, या टीमला भेटा. काही प्रश्न असतील रिलेटेड टू द डॉक्युमेंट्स आणि त्यांना विचारा. आय एम शुअर की सर विल गाईड यू. सर, आजच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही ही पॉडकास्ट सिरीज कंटिन्यू ठेवतोय. वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आपण हे पॉडकास्ट सिरीज कंटिन्यू ठेवत असल्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जो नवीन टॉपिक आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय तो तुम्हाला माहित होऊन जाईल. थँक्यू सर. नमस्कार.